सडतं एकंदरीत ते अन्न पोटामध्ये कुजतं. आणि पूर्ण डायजेस्टिव्ह Digestion. सिस्टम जी आहे ती खराब होते. गोंधळते. बरोबर. म्हणून हे कोल्ड्रिंक किंवा नाश्त्यानंतर किंवा ह्याच्या जेवणानंतर पिऊ नयेत. आता बरेच लोकांचा एक गैरसमज असा आहे की दही उन्हात खातो कारण हां. दही थंड आहे म्हणून. हं. हे इतकंच योग्य नाही. आयुर्वेदानुसार दही उष्ण आहे. नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय मुंबई आउटलुक. मंडळी, सध्या राज्यासह देशभरात उन्हाचा पारा वाढलाय आणि या उन्हाळ्यामुळे ना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खरं तर आता मे महिना सुरू आहे आणि एका महिन्यावरतीच पाऊस म्हणजे पावसाळा सुरू होणार आहे. मात्र या एका महिन्यात कशा पद्धतीनं तुम्ही उन्हाळ्यात काळजी घ्यायची, म्हणजे ते स्किन केअर असेल किंवा आहारात काय बदल केले पाहिजे, या सगळ्यावरती आज आपण सविस्तरपणे डॉक्टरांशी बोलणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अंकुश जाधव सर आले आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सरांची 35 ते 40 वर्ष ते आयुर्वेदिक क्षेत्रात आहेत आणि खूप त्यांची प्रॅक्टिस आहे. खूप ज्ञान आहे त्यांना या सगळ्या विषयांवरती. विशेष म्हणजे सरांची 70 ते 75 पुस्तकं स्वतःची प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळं सर खरं तर खूप आणि आत्ताच तुमचं एक परवाच एक पुस्तक नवं प्रकाशित झालंय. ऋतुचर्या. ऋतुचर्या असं या पुस्तकाचं नाव आहे. सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला, की आता उन्हाळ्याचा वाढता पारा आहे. खरं तर या उन्हाळ्याने अगदी सगळी सजीवसृष्टी कंटाळली आहे, ग्रासली आहे. काय सांगाल सर, कशा पद्धतीनं काळजी घ्यायची उन्हाळ्यात नेमकी? अच्छा. गेल्या काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता हं. आणि यावर्षी भारत सरकारनं सुद्धा की दिवसेंदिवस उष्णता वाढणार आहे, दिवसेंदिवस उन्हाळ्याचं तापमान जास्त वाढणार आहे असं जाहीर केलं आहे आणि मे महिन्यात तर अजून घातक ठरेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हं. वास्तविक पाहता अ, भारतामध्ये 6 ऋतू असतात, पण आता खऱ्या अर्थानं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. हं. तर उन्हाळ्याची सुरुवात साधारणतः 15 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीचा अ, अ, उत्तरार्ध, मे मार्च आणि हं. हं. एप्रिलचा पूर्वार्ध हा वसंत ऋतू असतो. साधारणतः एप्रिल उत्तरार्ध, मे आणि जून पूर्वार्ध हं. हे हा ग्रीष्म ऋतू असतो. हं. परंतु दिवसेंदिवस असं होत चाललंय, की आता मार्चमध्येच म्हणजे वसंत ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतू जाणवायला लागलाय. हं. इतकी उन्हाची तीव्रता वाढते. दिवसेंदिवस उन्हाळा वाढण्याचे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाचं एक कारण आहे. गेल्या 5 वर्षात जर आपण पाहिलं, हं. तर भारतामध्ये निर्णय महामार्ग तयार करण्यासाठी जो 57 लाख झाडं तोडली गेली. हं. आता ही झाडं तोडली याचा अर्थ पर्यावरणाचा अक्षरशः सत्यानाश होतोय. जो थंडावा निर्माण व्हायला किंवा पाऊस पडायला जी काही झाडं हवीत, हं. ती झाडं आपण नष्ट करतोय. नैसर्गिक संपत्ती आपण नष्ट करतोय हं. आणि ह्या परिणामी पर्यावरणाचा त्रास वास होत आहे, परंतु उष्णता भयानक वाढत आहे हं. हं. आणि हं. त्याची तीव्रता आपणा सर्वांना जाणवत आहे. आता ह्या उष्णतेचा किंवा वाढणाऱ्या तापमानाचा परिणाम केवळ माणसावर होत नाही, तो सर्व सजीवांवर होतो. म्हणजे प्रत्येक वनस्पती असो, झाड असो किंवा प्राणी असो, पक्षी हं. असो, या सर्वांवरती हं. फार भयानक होतोय आणि परिणामी त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे आजार होत आहेत. हं. उदाहरणार्थ चक्कर येणे, उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला हे आजार आता सर्व हॉस्पिटलचा जर आपण अंदाज केला किंवा हं. अहवाल पाहिले, तर हे सर्व आजार या दिवसात फार वाढतात. दुसरं एक आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगायचं झालं, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आता ह्या उन्हाळ्यामध्ये सर्दी कशी होते? हं. हं. बऱ्याच लोकांना बरं, सर्दी सर्दी सुद्धा कशी होते होते? आणि एक तर इन्फेक्शन हां, होतंय, व्हायरल इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन होतंय. कारण सर्दी साधारणतः थंडीत व्हायला पाहिजे, पण ती उन्हाळ्यात कशी होते? त्याचं हां. कारण आयुर्वेदानुसार असं आहे, की वसंत ऋतू सुरू व्हायच्या अगोदर थंडी असते हां. आणि त्या थंडीमध्ये शरीरामध्ये कफ कफ ह्या दोषाची संचिती होते हं. आणि तो कफ ह्या उन्हाळ्याच्या उष्णतेनं पिघळतो हं. आणि तो नाकाद्वारे सर्दीच्या रूपाने बाहेर बाहेर पडतो. पडतो. हं. हे सर्दी मुख्य होण्याचं कारण आहे. हं. म्हणून ह्या ऋतूमध्ये किंवा ह्या उन्हाळ्यामध्ये हं. सर्दी जास्त दिसून येते. असं सुद्धा बऱ्याचदा बोललं जातंय, की अगदी आपण बाहेर उन्हातून आलोय घरी आणि थंड पाणी पिलंय हं. आल्या-आल्या, तर त्याचे सुद्धा काही दुष्परिणाम असतात किंवा त्याच्यामुळे पण लगेच सर्दी पकडते. होते ना. त्यात किती तथ्य आहे? हो, खरी गोष्ट आहे ती. त्याला कारण असं आहे, कोणतंही थंड पेय हं. घेतल्यानंतर ताबडतोब पिऊ नये. हं. एक ते अ, वातावरणाच्या तापमानाशी एकरूप झालं पाहिजे. हं.
तर ते शरीराला घातक ठरत नाही. हम्म, पण तुम्ही कोल्ड्रिंक्स प्याऱ्यात पटकन प्यारात तर त्याचे परिणाम दुष्परिणाम हे शरीरावर होतातच. हम्म. विशेषतः आता सध्या जी फॅशन आहे बऱ्याच इन्स्टंट थंडावा हवा असतो इन्स्टंट लोकांना. थंडावा आहे. हा. दुसरं एक असं आहे की बरेच कॉलेजचे विद्यार्थी किंवा बरेच काम करणारी लोक सुद्धा जेवताना किंवा नाश्ता करताना कोल्ड्रिंक्स पितात. हम्म. हे हे तर अत्यंत चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की हे कोणतंही शरीरामध्ये अन्नाचं पचन होण्यासाठी उष्णता आवश्यक असते. हम्म. ही उष्णता तुम्ही ह्या थंड पेय करून मारता. परिणामी श अन्नाचं पचन 4 ते 5 तासांनी उशिरा होतं आणि हम्म. 4 ते 5 तास अन्न पोटामध्ये पडून राहिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होणारच. सडतं एकंदरीत ते सडतं, अन्न पोटामध्ये कुजतं, आणि पूर्ण डायजेस्टिव्ह डायजेस्ट होतं, सिस्टम जी आहे ती खराब होते, गोंधळते. बरोबर. गोंधळते. म्हणून हे कोल्ड्रिंक किंवा नाश्त्यानंतर किंवा ह्याच्या जेवणानंतर पिऊ नयेत. कसा आहार असायला हवा उन्हाळ्यात? उन्हाळ्यात सांगता बरीच डॉक्टर सांगतात, की 4-5 लिटर पाणी प्या, 5 लिटर पाणी प्या. हा. हे तितकंसं बरोबर नाही. त्याला कारण असं आहे, शरीरामध्ये जेवढा इनटेक होतो, हम्म. तेवढाच आउटपुट होणंही महत्त्वाचं आहे. तो जर आउटपुट नाही झालं, तर त्याचं प्रेशर किडनीवर येतं आणि परिणामी किडनीचे आजार वाढतात. म्हणजे जास्त पाणी प्यायचं नाही. जास्त किती पाणी लिटर एका व्यक्तीनं पिलं एक पाहिजे पाणी? त्याचं असं प्रमाण फिक्स करता येणार नाही. हा, त्याचं म्हणजे कारण लहान असं आहे मुलांचं वेगळं, हां, तरुण प्रत्येक लोकांचं. वयानुसार ते प्रमाण वाढत जातं. हा. सर्वात महत्त्वाची गोष्ट निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे. शरीरात काय हवं ते निसर्ग आपल्या शरीरात चिन्हाद्वारे म्हणजे रक्षणाद्वारे मागतो. हम्म. उदाहरणार्थ तहान लागली तर शरीर मागतं आता हम्म. पाणी पाहिजे, पाणी हम्म. पाहिजे तेव्हा हम्म. पाणी प्यावं. आता हम्म. भूक लागली तर भूक शरीर मागतं तेव्हा जेवण जेवावं. हम्म. मुद्दाम त्या पोटामध्ये किंवा मुद्दाम ते पाणी प्यावं हम्म. हे तितकंसं बरोबर नाही. कारण हम्म. ही व्यक्ती तितक्या प्रकृती. हम्म. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. तेव्हा प्रत्येकाला एक सामान्य नियम राहून योग्य नाहीये. हम्म. आता माझी स्वतःची सवय अशी आहे की मला 4-5 तास मी पाणी जरी नाही पिलं तरी मला चालतं. हो. पण दिवसातून मी कधी कधी 2.5च फक्त लिटर पाणी पिते. त्यामुळे घरी ओरडा पडतो. म्हणजे माझं विचारण्याचं हे की साधारण किती पाणी गेलं पाहिजे शरीरामध्ये आणि साधारण विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये? साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी भरपूर झालं. पुरेसं आहे एवढं पण पाणी? असं मोजून करण्यापेक्षाही शरीर जेव्हा मागतं, हा. तेव्हा पाणी प्यावं. हं. आणि या दिवसांमध्ये एक आहार कसा असायला हवा, की आहार व्यवस्थित असेल तर आतून मला असं म्हणायचं की आतून थंडावं असण्यासाठी कसा आहार असायला हवा? हां. ह्या दिवसामध्ये साधारणतः गरम पदार्थ फारसे घेऊ नयेत हं. आणि अति थंडही पदार्थ घेऊ नयेत. हं. साधारणतः या दिवसामध्ये अ, विशेषतः कोकम सरबत, आवळा सरबत, हं. नीरा, हं. अ, नारळाचं पाणी, उसाचा रस हं. किंवा शतावरी ताक. शतावरी सरबत, हं. ताक हे हं. पदार्थ खूप चांगले आहेत. आता बरेच लोकांचा एक गैरसमज असा आहे, हं. की दही उन्हाळ्यात खूप खातात. कारण हां. दही थंड आहे म्हणून. हं. हे इतकंच योग्य नाही. आयुर्वेदानुसार दही उष्ण आहे आणि त्यामुळे शरीरात उष्णता वाढते त्याने. हे पहिल्यांदाच ऐकते मी, की दही उष्ण आहे दही म्हणून. उष्ण आहे आणि शरीरात दह्याने खूप उष्णता वाढते. म्हणून म्हणून परिणामी त्वचेचे आजार होतात. हं. त्वचेचे आजार होतात. त्यात दही रात्री तर कधीच खाऊ नये. दही दिवसा थोडंसं खाल्लं तर चालेल. त्याच्यापेक्षा दह्याचं ताक करून प्यालं तर हं. शरीरासाठी अतिशय हितकारक आहे. हं. म्हणजे आता आपल्या एक महाराष्ट्रात किंवा भारताच्या एक संस्कृतीत आहे, की प्रत्येकाच्या घरी थोडं तरी दही असतंच हं. आणि ते लोकांना बऱ्याचदा माहिती नसतं, की ते कधी खावं किंवा आणि मी तर माझ्या आजी तर लहानपणापासून हेच बोलते, की थंड पडतं. दही खाल्ल्यावर मला थंड वाटतं. आता ही थोडीशी सायकॉलॉजी आहे. हां. असं काही होत नाही प्रत्यक्षात. पण असं काहीच नसतं. दही म्हणजे त्याचा उष्ण असतं. उष्ण असतं. त्याचा होणारा परिणाम हां. म्हणजे त्याचं पचन होऊन शरीरावर जो परिणाम होतो तो उष्ण आहे हं. हं. आणि त्याच्यानुसार मग ते दह्याने बरेच वेळा रक्त अशुद्ध होतं आणि परिणामी त्वचारोग होतात. म्हणजे खूप हो, मोठं याच्या मागे बरोबर आहे, की आहे. आम्ही विशेषतः आयुर्वेदिक लोकं त्वचारोग असणाऱ्यांना दही खाऊ नये म्हणून सांगतो. आता एक मध्ये एक व्हिडिओ व्हायरल होते 2 दिवसात, की कांदा म्हणे पॉकेटमध्ये लोकं काही ठेवतात आहेत, की त्याच्यामुळे थंड राहतं शरीरामध्ये थंडावा राहतो. अच्छा. हे खरं आहे का? म्हणजे हे हे या व्हिडिओत तितकंसं काही? तितकंसं नाही आहे. हा व्हिडिओ ज्योतिराव शिंदे जे आपले भारताचे मंत्री आहेत, हां. त्यांनी एके ठिकाणी सांगितलं, की मी कांदे खिशात ठेवतो, त्यामुळं शरीरातली उष्णता कमी होते वगैरे. असं नाही आहे. हं. प्रत्यक्ष कांदे खाल्ल्यानंतर शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हं. कांदा थंड म्हणून मोठ्या प्रमाणात खावा, हं. हे नक्की आहे. विशेषतः चपाती वगैरे हे नेहमीचे आहेत. त्याच्यावेळी मार्ग किंवा अ, अ,
हां, दुसरे पनीर वगैरे हे सुद्धा पदार्थ शक्यतो खाऊ नये. मांसाहार तर अजिबात खाऊ नये. अजिबातच खाऊ नये. खाऊ नये. मसालेदार पदार्थ, मसालेदार पदार्थ खाऊ नये. तेलकट. पण आमच्या दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या सर्व जत्रा आहेत किंवा हां, यात्रा आहेत, हां. ह्या नेहमी उन्हाळ्यातच येतात. हो, पश्चिम म्हणजे महाराष्ट्रात पश्चिम बऱ्यापैकी महाराष्ट्रात यात्रा या या जत्रा उन्हाळ्यात उन्हाळ्यातच येतात असतात. आणि पहिल्या दिवशी साधारणतः पुरणपोळी असते हं, आणि दुसऱ्या दिवशी मटण असतं हं. आणि जत्रेमध्ये पाहुण्यांची गर्दी ही दुसऱ्या दिवशी जास्त होते. मटणासाठी. मटणा दिवशी. हं, मटण हे अतिशय उष्ण आहे. हं, अजिबात चांगलं नाही आहे. हं. उन्हाळ्यात कमीत कमी खावं. 15 दिवसातून आठवड्यात 15 दिवसांनी एकदा खावं. हां, म्हणजे जे मांसाहार प्रेमी आहेत त्यांनी खा, पण अगदी थोड्या प्रमाणात प्रमाणात खा. प्रमाणात खावं. भरपूर हं, खाऊ नये. हं, विशेषतः अंडी पण खाऊ नयेत. अंडी सुद्धा जास्त लोकं खातात. बोकडाचं मटण त्यातल्या त्यात ठीक आहे. हं. सर सध्या एक डिहायड्रेशनची भरपूर समस्या होते. चक्कर येणं रस्त्यामध्ये किंवा शरीरामध्ये कमजोरी जाणवणं. हं. तर ते झाल्यावरती काय पहिला उपाय करायला हवा? हे सर्व उष्माघाताची साधारणतः त्या संबंधित लक्षणं असतात. अशा वेळी सर्वात पहिली गोष्ट पाणी तर पाजलंच पाहिजे. थंड हं, पदार्थ जे थंड म्हणजे नॉर्मल असणारे हं, पदार्थ द्यावेत. हं, गोड पदार्थ त्याला खाण्यास द्यावा हं. आणि अंगावरती शक्यतो चादर घालावी वगैरे असं या टाईपचं करावं. डिहायड्रेशन झालं की डिहायड्रेशन आणि एक ORS किंवा ओव्हरएज काही वगैरे ते असे औषधं आहेत की जे थोडाफार फरक लवकर किंवा पडतो? लिंबू सरबत हां. सर्वात चांगलं आहे. हं, लिंबू सरबत हे चांगलं उरळ आहे आणि हं. त्याने चांगला फरक पडतो. आणि पाणी सतत एक पीत राहावं. तेच लिंबू सरबत त्यात म्हणजे हं, मीठ आहेच, लिंबू आहे आणि पाणी आहे. हं, हं. हे स्वस्त उरळ द्या. सर पुढचा माझा असा प्रश्न आहे, की आता मी स्वतः आज काळ्या रंगाचा खरं तर ड्रेस घातलाय, पण उन्हाळ्यात घालू नये असं खूप म्हटलं जातं, की ते उन्हाला खेचतं जो काळा रंग आहे तो आणि जास्त गरम म्हणजे व्हायला लागतं त्याच्यामुळे. काळे कपडे घालू नये. थोडे हलके आणि पांढरे शुभ्र असे कपडे उन्हाळ्यात घालावेत. नुसते काळेच नव्हे, तर कोणतेही भडक कपडे वापरू नयेत. बरं. भडक कपड्याने शरीरामध्ये उष्णता खेचली जाते, हं, आकर्षित केली जाते हं, आणि साधारणतः सैल कपडे, सफेद कपडे उन्हाळ्यामध्ये वापरावे. त्याच्या कारण हे परिवर्तित होतं. हं. उन्हाळ्यात ते परिवर्तित होतं. परिणामी शरीरामध्ये त्याचं आकर्षण खेचलं जात नाही आणि शरीरात कमीत कमी दुष्परिणाम होतो. हं. आता आपल्या भारतीय संस्कृतीत एक असं आहे सलवार कमीज किंवा अशा टाईपचेच आपण कपडे जास्ती परिधान करतो. म्हणजे आधी करायचे जास्त. पण आता तसं काही तरुणाईमध्ये तेवढं प्रमाण दिसत नाही. म्हणजे जे बाहेर जी फॅशन असते जीन्सपासून सराईमध्ये ते सध्या टाईट कपडे सगळं. वापरणे हे फार फॅशन झाले. बरोबर. हो. पण आता मी बघतो या 5-6 महिन्यामध्ये परत लूज कपड्याची फॅशन मुलांमध्ये सुद्धा आहे. वाढली आहे. हं, हं, हं. मुलांमध्ये आहे ते आणि स्त्रियांमध्ये सुद्धा आता लूज कपड्याच्या आले बऱ्यापैकी सुरुवात हं. झाली. म्हणजे एक कपडे किंवा आपले आपण जे वस्त्र घालतो ते पण एक मॅटर करतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. नक्की करतं. त्याला कारण असं आहे, शरीराची वाढ होत आहे. सातत्याने वाढ होत असते. हं, ह्या टाईट कपड्यांनी वगैरे या अप्रतिशयी आपण त्याला रोखले जातं, त्यावर नियंत्रित करतो. हं, हं, हे तितकंसं बरोबर नाही. म्हणून टाईट कपडे शक्यतो वापरू नये हं. आणि टाईट कपड्याचा बरेचसे जननेंद्रियावरती सुद्धा दुष्परिणाम होतो. बरं. हं. स्त्री असो, पुरुष असो, जननेंद्रियावर दुष्परिणाम होऊ शकतो. हं. सर आता एक इंटरेस्टिंग आहे सध्याचा ट्रेंडिंग टॉपिक की नेमकं ह्या उन्हाळ्यामध्ये स्किन केअर कशी करावी? कारण वेगवेगळे व्हिडिओ आहे स्किन केअरच्या संदर्भात आणि विशेषतः मुलींमध्ये ते एक पाहायला मिळतं की एक रुटीन असतं हल्ली सगळ्याच मुलींचं की मॉइश्चरायझर, मग सनस्क्रीन आणि मग त्या सगळ्या गोष्टी. तर कशा पद्धतीनं आयुर्वेद काय सांगतं? उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची? आता हे सर्व सनकेअर वगैरे तुम्ही सर्वता मॉइश्चरायझर वगैरे सर्व ठीक आहे. आणि खूप महागडे असतात सर खूप ते महागडे SPF 50, 60. हे धंदा आहे. तुम्ही खरेदी केला तर धंदा वाढणार. हं, ते देणारच. तो हं, प्रश्न आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण हा विचार करायला पाहिजे, केवळ बाह्य त्वचेवरती आपण लक्ष केंद्रित करतो. हं. कारण जग बाह्य त्वचा बघतं. बरोबर. बरोबर नाही ते. हं, तुम्ही जर शरीरामध्ये थंडावा निर्माण केला, शरीर जर शीत राहिलं, तर त्याचा परिणाम त्वचेवर होतो. हं, मग शरीर थंड राहिलं पाहिजे, शरीराचा आतून गारवा निर्माण झाला पाहिजे. हं, त्याचा परिणाम त्वचेवर होऊन हं, त्वचा स्निग्ध, चांगली वगैरे राहते. केवळ बाह्य कॉस्मेटिक्स वापरून हं, त्याचा काय परिणाम होणार नाही. हं, विशेषतः या दिवसामध्ये संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत. हं, शरीरास चेहऱ्यावरती स्कार्फ वगैरे तर बऱ्याच मुली बांधतात नाही असं नाही आहे. हं, तर ह्या बांधावेत आणि बरेच लोकं जास्त वाटत तर काकडीचे वगैरे तुकडे ठेवतात अंगावरती. हं. ते करू शकतात आपण.
पण सनस्क्रीनला एक दुसरं काही असेल की आयुर्वेदामध्ये की ते आपण लावू शकतो चेहऱ्याला किंवा त्याच्यामुळे थोडं टॅनिंग कमी होऊ शकतं. नाही, त्यामुळे आयुर्वेदामध्ये सध्या आयुर्वेदिक कंपन्यांनी हं. बरेच या तऱ्हेचे सन क्रीम बनवलेत. पण घरगुती असं काही उपाय त्याच्यावर? घरी मुलतानी माती वगैरे ह्याचा आपण चांगला उपयोग करतो. त्या काकडीचं पाणीचं वगैरे ह्याचं धुवू शकतो हं, हं. किंवा कुठे निंबाचं पाणी हं, निंबाचं पाणी आपण घेतो त्याने चेहरा चांगला धुवू शकतो. हं, आणि सकाळ संध्याकाळ बाहेर आल्यानंतर हं. सकाळी जाताना तर अंघोळ करतोच, पण बाहेरून आल्यानंतर सुद्धा संध्याकाळी अंघोळ करणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच वेळी चेहरा जरा धुवावा हं, साबणाने हं. वगैरे. या दिवसांमध्ये ज्यांची ऑइली स्किन असते त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे. ऑइली म्हणजे आधीच तेलकटपणा चेहऱ्यावरती, त्यात धूळ, माती सगळं जाऊन वगैरे पिंपल्सच्या पण बऱ्याचदा समस्या येतात. ते रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? आता पिंपल्स हे काय आहे फार मोठा आजार नाही आहे. तो ठराविक वयाचा परिणाम आहे तो. हं, ठराविक वयाचा परिणाम पिंपल्स ही नैसर्गिक गोष्ट आहे. ती येणारच. काही लोकांना फार मोठ्या प्रमाणात येतात, काही लोकांना फार कमी प्रमाणात येतात. पण हे प्रत्येकाच्या प्रकृतीवरती अवलंबून असतं हं, हं, आणि त्वचा ड्राय आहे, स्निग्ध आहे, ह्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. पण साधारणतः सकाळ संध्याकाळ चेहरा धुणं हं. किंवा काही आयुर्वेदिक सोप्स आहेत, त्याने चेहरा हे करणं किंवा आता बऱ्याच कंपन्या स्किन क्रीम बनवलेत, बरोबर. त्याने चेहरा साफ करणं. हं, आणि दुसरी गोष्ट हे करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवत नाही. मी नेहमी लोकांना सांगतो, की आपण कोणताही शॅम्पू असो किंवा चेहऱ्यावरची क्रीम वगैरे लावतो. हं. लावलं की आपण ताबडतोब 2 मिनिटात धुवून टाकतो. हां. हे चुकीचं आहे. त्याला कारण असं आहे, की जे आपण क्रीम लावतो, एवढी महागडी असो, कुठचीही असो, ती क्रीम लावल्यानंतर ती चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती हं, 5 ते 10 मिनिटं ठेवली पाहिजे. हं, 10 मिनिटं, कारण त्यामध्ये जे अ, क्रियाशील ॲक्टिव्ह द्रव्य द्रव्य आहे, हं, जे त्वचेवरती काम करणारं किंवा पिंपल्सवरती कशावरती काम करणारं, ते त्वचेमध्ये ॲब्सॉर्ब झालं पाहिजे ना. हं, ते जर ॲब्सॉर्ब झालं नाही, तर तुमचे पैसे फुकट जाणार आहेत. हं, म्हणून ते लावून नंतर 5-10 मिनिटं तसंच ठेवावं, वाट पाहावी आणि नंतर चेहरा धुवावा. हं. अजून एक महत्त्वाचं आहे, की आत्ता जसं आपण आहाराविषयी आपण सगळं सांगितलं सविस्तरपणे. पण उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे अन्न घरातलं लवकर नासतं किंवा त्याला वास येतो आणि बरेच लोकं तरी ते खातात. त्यांना माहीत नसतं, की किती तास अन्न ठेवलं पाहिजे किंवा तेवढंच बनवायचं जेवढं गरजेचं आहे. हं. काही-काही लोकं जास्त वेळ ठेवतात, ते खराब होतं आणि नंतर विषबाधा वगैरे होते. त्याविषयी काय सांगाल? की उन्हाळ्यात अन्न किती वेळ शक्यतो टिकतं किंवा त्यासाठी काय केलं आता पाहिजे? हे प्रत्येक पदार्थावरती वेगवेगळे कसे हो, बनतात हो, त्याच्यावरती अवलंबून हो. असतं. सर्व पदार्थांना एक नियम लावता येत नाही. हं, साधारणतः ह्या दिवसामध्ये कांदा घातलेले पदार्थ संध्याकाळी बरेच वेळा खराब होऊ शकतात. हं. किती तासानंतर असं ते असं काही नक्की नाही आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी उष्णता किती आहे हं, त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. हं, आता हं. बरीच लोकं सध्या फ्रिजचा जमाना आहे. फ्रिजमध्ये जेवून ठेवतात. हं, हं, हं. आता फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा किती दिवस ठेवायचे ह्यालाही मर्यादा आहेत. बरोबर. कारण त्या फ्रिजचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. हं, हं, साधारणतः कमीत कमी मर्यादित अन्नपदार्थ बनवावेत. हं, ताजे सकस आहार खावा. हे सर्वात महत्त्वाचं आहे. शिरं करून खाऊ नये. हं. हे तुम्ही जसं म्हटलात तसं खेडेगावात ह्या गोष्टी खूप फॉलो केल्या जातात. म्हणजे तितकंच मापात बनवायचं आणि तितकंच ते खायचं किंवा खेडेगावात आज ही प्रथा आहे, पण शहरामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोन्ही कामाला जातात. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवतात हं, आणि हं, ते हं. बरेच दिवस वापरतात. हं, त्याचे काही दुष्परिणाम हे शरीरावर परिणामी होत कुठचाही दुष्परिणाम हा ताबडतोब होत नाही. हं, काही दिवसांनी, काही महिन्यांनी होऊ शकतो. हं. सर धन्यवाद. आपण आज मुंबई आउटलुकच्या स्टुडिओमध्ये आलात आणि उन्हाळ्यात फक्त स्किन केअर किंवा ह्या बाकीच्या वरवरच्या गोष्टीच करणं महत्त्वाचं नसतं, तर अंतर्गत तुम्ही शरीर किती चांगलं ठेवताय किंवा त्यासाठी तुम्ही काय वेगळे उपाय करताय आणि आतून थंडावा शरीरात राहण्यासाठी काय उपाय केले पाहिजे हे सरांनी खूप सविस्तरपणे आज आपल्याला सांगितलंय. सर आपलं खूप खूप धन्यवाद की आतून आज थंडावा आपण येण्यासाठी गुलकंद एक खूप चांगला आहे. हां, गुलकंद. खूप चांगला आहे. हं. सर धन्यवाद. आज आपण मुंबई आउटलुकमध्ये आलात आणि मार्गदर्शन केलं त्याविषयी. नमस्कार.